बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं यूट्यूब प्रबोधन माध्यम. तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा. शिवसैनिकांनो, ही एक मोहीम आहे. आपल्या शिवसेनेच्या अडचणीच्या काळात, या पडत्या काळामध्ये आपल्याला उभ्या महाराष्ट्रात पसरलेल्या खेड्यापाड्यापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत पसरलेल्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचावं लागेल. आपल्या शिवसेनेची इत्यंभूत माहिती असेल, शिवसेनेच्या घडामोडी असतील, शिवसेनेच्या संदर्भातले वृत्तांत असतील, साऱ्या शिवसैनिकांपर्यंत, साऱ्या महाराष्ट्रापर्यंत आहे असे पोहोचवण्यासाठी आपल्याला आपली माध्यमं ही विकसित करावीच लागतील. त्यासाठी शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे. गेली कित्येक महिने, जवळपास वर्षापेक्षा जास्त काळ लोटला, शिवसेना एक वादळ हे कार्य इमाने आणि इतबारे करते. तुम्हा सर्वांना विनंती आहे, या माध्यमाला तुम्हाला मोठं बनवावं लागेल. आपली लाखोंची उपस्थिती या माध्यमावर आपल्याला एकवटवावी लागेल. तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा विनंती करतो, शिवसेना एक वादळ तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर ठेवा. आज तुम्ही टेलिव्हिजनच्या मार्फत सर्वांनी पाहिलं असेल, सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भात काय झालं. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं नाव, शिवसेनेचं चिन्ह या संदर्भात आज सुनावणी होती. सुनावणी म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या नावाचिन्हाची केस आज लिस्टिंगला होती. शिवसेनेची केस लिस्टिंगला असणं किंवा सुनावणीला असणं याच्यामध्ये फरक आहे. आज 16व्या नंबरला ही केस लिस्टिंगला होती. या केसचं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध एकनाथ संभाजी शिंदे, असं या केसचं नावच आहे. 16व्या नंबरला असलेली ही केस आज माननीय सुप्रीम कोर्टाच्या पटलावर आली नाही. आता मागच्या वेळेस ज्यावेळेस तारीख पडली होती, मी तुम्हाला काही तांत्रिक बाबी सांगतो. ज्यावेळेस मागच्या वेळेस तारीख पडली होती त्यावेळेस हा नंबर होता 19वा, हा क्रमांक होता 19वा. आता ज्यावेळेस ही तारीख पडली तेव्हा हा क्रमांक 3 ने वर सरकलाय आणि हा नंबर आलाय 16वा. म्हणजे कुठेतरी काहीतरी प्रगती आहे असंच म्हणावं लागेल, कारण शेवटी आहे अशी केस आहे, हिच्यात आपल्याला बदल करता येत नाही. सुप्रीम कोर्टाची प्रोसिजर ही आहे अशी आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला जावं लागणार आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीच्या वेळेस थोडा वेळ जाईल याच्यामध्ये आणखी काही, पण पुढच्या सुनावणीच्या वेळेस कदाचित ही पटलावर येईल किंवा आणखी काही नंबरने वर येईल, अशी आपण एक ईश्वरचरणी प्रार्थनाच करू शकतो. बाकी आपल्याकडे काही पर्याय नाही. पण तरीही तुम्हाला काही गोष्टींना मी उजाळा देतो, काही गोष्टी रिकॅप करवतो, उजळणी करतो तुमची काही गोष्टींच्या संदर्भातली. बघा, माननीय सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह या संदर्भात निर्णय घेण्यापासून रोखलं होतं काही काळासाठी. मला वाटतं ऑक्टोबर महिन्यापासून रोखलं होतं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये हा जो त्यांनी रोख लावला होता किंवा जे रोखलं होतं त्यांनी ती बंदी उठवली. त्यामुळे फेब्रुवारी 2023 असेल कदाचित, शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, आपल्या पक्षप्रमुखांच्या भाषेत चुना आयोगाने हे चिन्ह आणि नाव या शिंदे टोळीला देऊ केलं. आता यामध्ये हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय म्हणते तुम्हाला माहिती आहे? त्या तांत्रिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. यांनी काही तांत्रिक गोष्टींचा आसरा घेतला आणि हे नाव आणि चिन्ह पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या संख्येवर यांनी शिंदे गटाला देऊ केलं. कसं ते ऐका. शिवसेनेच्या घटनेमध्ये बघा, शेवटी पक्ष कोण ठरवणार आहे माहिती आहे? शिवसेनेची घटना ठरवणार आहे. शिवसेनेच्या घटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख, बघा, उद्धव साहेबांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख या पदाला हात लावला नाही. कारण शिवसेना प्रमुख हे एकमेव वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच असू शकतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणाले, आपण ह्या पदाला हात न लावता शिवसेनेच्या घटनेमध्ये अमेंडमेंट करू शकतो, काही बदल करून त्याच्यामध्ये पक्षप्रमुख हे पद वाढवून घेऊया आणि त्या पदावर मी बसेन. आता लक्षात घ्या, शिवसेनेच्या घटनेमध्ये ज्यावेळेस एखादं पद घातलं जातं त्यासाठी सबंध राष्ट्रीय कार्यकारिणीची मंजुरी आवश्यक असते. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्या सगळ्या सदस्यांची मंजुरी आवश्यक असते. एकमताने हा निर्णय झाला. त्यानंतर शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख हे पद घातलं गेलं आणि पक्षप्रमुख हे पद थेट निवड न करता याला निवडणुकीच्या मार्फत पुढे आणलं गेलं. निवडणुकीच्या मार्फत म्हणजे सारेच्या सारे सदस्य. आता राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे नेमकी काय? राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेनेचं सर्वोच्च पद जे आहे पक्षप्रमुख, त्यानंतर म्हणजे शिवसेना प्रमुख नंतर पक्षप्रमुख आणि त्यानंतर शिवसेना नेते असतील, शिवसेना सचिव असेल, शिवसेना उपनेते असतील, शिवसेना प्रवक्ते असतील, शिवसेनेचे आमदार असतील, शिवसेनेचे खासदार असतील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख असतील, जिल्हा संपर्क प्रमुख, अशी बरीच पदं शिवसेनेच्या घटनेमध्ये आहेत.
या घटनेतल्या या पदांकडनं ते मतदान होतं आणि त्यानंतर बहुमताने ते मंजुरी करून घेतली जाते. आता शिवसेनेचा पक्षप्रमुख या पदावर ज्यावेळेस उद्धव साहेबांची निवडणूक झाली, अगदी तशीच प्रक्रिया 2018 साली जानेवारी महिन्यामध्ये, मला वाटतं 23 जानेवारी 2018 साल असेल ते, त्या तारखेला ही प्रक्रिया करून घेण्यात आली. त्यामध्ये प्रिसिडिंग ऑफिसर होते. बघा, लक्षात घ्या काय तांत्रिक मुद्दा काढला ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, की हे पद जेव्हा घातलं गेलं तेव्हा आम्हाला त्याची कल्पनाच दिली गेली नाही, आम्हाला त्याची कुठलीही पुरवणी दिली गेली नाही किंवा तशी काही कागदपत्र जमा केले नाहीत. आता लक्षात घ्या किती तोकडा, फुसका आणि पोकळ दावा केला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने. शिवसेनेतर्फे याची सारी प्रोसिडिंग ऑन रेकॉर्ड इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सबमिट केली गेली. त्यांच्याकडनं एक्नॉलेजमेंट घेतलं गेलं. त्याच्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा ठप्पा देखील आहे, म्हणजे स्टॅम्प देखील आहे. ही सारी कागदपत्र, ही सारी प्रोसिडिंग जी ऑन रेकॉर्ड ऑन मीडिया होती, ती सारी आपण कोर्टात जमा केलेली आहेत. त्यामुळे यांचा हा दावा किती फुसका आहे, एका मिनिटात हा दावा निकाली निघून जाणार आहे. त्यामुळे हे सगळं यांना माहिती आहे की यांचं काही फार काळ टिकणार नाही. हे सगळं ऑन रेकॉर्ड असताना तरी देखील अशा प्रकारे सांगितलं गेलं की आम्हाला काही मिळालंच नाही. आता पुढे ऐका, ज्यावेळेस हे सगळं जमा केलं गेलं त्यावेळेस प्रिसिडिंग ऑफिसर होते बाळकृष्ण जोशी. हे बाळकृष्ण जोशी आजही आहेत. त्यांच्याकडून तुम्ही सारं काही विचारून घेऊ शकता. इनफॅक्ट कोर्टही विचारून घेऊ शकतं. सारे ॲफिडेव्हिट असतील. तुम्ही जवळपास पाहिलं असाल, जवळपास 40 लाखांच्या वर मुख्य पदाधिकाऱ्यांचे ॲफिडेव्हिट माननीय सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही पाहिलं असेल. ट्रकभर पुरावे दिले शिवसेनेने. 40 लाख ॲफिडेव्हिट प्रत्येकी 100 रुपयाच्या पेपरवर घेतले गेले आणि ह्यांच्याकडनं 4 लाखांच्या पेक्षा जास्त ॲफिडेव्हिट येऊ शकणार. कारण कुठून चोरणार एवढं सगळं? कुठून चोरणार माणसं? ती 4 लाख सुद्धा किती फेक असू शकतात याचा मी तुम्हाला आज शब्द देतो. 4 लाख. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये तांत्रिक गोष्टी आणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने गुंडाळलं. मला खरंच एक साधा प्रश्न मनामध्ये येतो. विचार करा, जर उद्या कधी निवडणुका झाल्या, यांना तुम्ही नाव चिन्ह देऊ केलं, हे चिन्हावर निवडणुका लढणारच नाहीत. धनुष्य चिन्हावर कधीच निवडणुका लढू शकत नाहीत. पण समजा तुम्ही नाव चिन्ह दिलाय, नाव चिन्ह देऊन सुद्धा यांचा आमदार जर 0 आला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जर आमदार 140 पार झाले, तर मात्र मग तुम्ही काय करणार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया? खरं पाहायला गेलं तर हे असलं काही बोलण्यापेक्षा मला तर खरं तर आजच्या घडीला कोर्टाने ज्या स्पीडने, ज्या गतीने या साऱ्या केसेस वर घेतल्या पाहिजेत. कारण पक्षांची भवितव्य आहे त्याच्यामध्ये. पक्षांची म्हणण्यापेक्षा लोकशाहीची भवितव्य आहे त्याच्यामध्ये, लोकशाहीचं. आज खरं तर ही केस शिवसेनेची, शिवसेना विरुद्ध हे सगळे धनदांडके किंवा विरुद्ध हे सारे लोकशाहीच्या विरुद्धची माणसं अशी नाहीच आहे. ही केस खरं तर माननीय सुप्रीम कोर्टाची लागलेली आहे. ही केस माननीय सुप्रीम कोर्टाच्या इब्रतीची लागलेली आहे आणि ती इब्रत जनतेच्या मनामध्ये जर टिकवायची असेल माननीय सुप्रीम कोर्टाला किंवा न्याय व्यवस्थेला म्हटलं तरी वावगं ठरू नये, तर या अशा केसेसवर ताबडतोब तारखा न दवडता पटपट जितकं होईल तितक्या ह्याच्यावर सुनावण्या घेतल्या गेल्या पाहिजे. बघा, शिवसेनेची शेवटी मागणी काय आहे? शिवसेनेची मागणी आहे की पटलावर केसेस येऊ द्या. ह्या काही सर्वसामान्य केसेस नाहीत. याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे, देशाच्या लोकशाहीचं, डेमोक्रेसीचं भविष्य अवलंबून आहे. आज शिवसेनेच्या बाबतीत ही लिटमस टेस्ट आहे. भविष्यात अशाच घटना सबंध देशभर घडतील, त्याला दाखले शिवसेनेच्या केसवर दिले, ते केस ते दिले जातील. जसे आपल्या वेळेस मणिपूर केस असेल, नाबाम रबिया असेल, किहोतो होलोन असेल, किंवा ह्या सगळ्या केसेस दक्षिणेतल्या काही कर्नाटकातल्या केसेस असतील, या सगळ्या केसेसचे दाखले जसे दिले जातात तसं भविष्यात या केसचा दाखला नाही. आताच पहा ना राष्ट्रवादीमध्ये काय घडलं. हे एक टेस्ट आहे. हे जर असंच घडत राहिलं तर भविष्य फार खराब आहे. त्यामुळे याला प्रायोरिटी कशी द्यावी हे माननीय सुप्रीम कोर्ट विचार नक्कीच करेल, तेवढा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. कारण हे 16, 15, 14 वरून असं 1 वर जाईपर्यंत किती काळ लोटला जाईल. बघा, शिवसेनेच्या 2 याचिका पेंडिंग आहेत. एक आहे 16 आमदारांचं अपात्रतेचं आणि दुसरं आहे ह्या नावाच्या चिन्हाच्या केसच्या संदर्भातला. जर तुम्हाला माझं वैयक्तिक मत जर सांगितलं ना, तर नाव आणि चिन्ह ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे 16 आमदारांचं जे अपात्रतेचं प्रकरण आहे ना, जे माननीय विधानसभेचे अध्यक्ष असतील, माननीय म्हटलं का मी, चूक झाली माझी. ते काय असतं, आपलं मन कसं आहे माहिती आहे का शिवसैनिकांनो? सॅल्यूट टू दी रँक, सॅल्यूट टू दी रँक.
नॉट टू द पर्सन. आम्ही त्या पदाला मान देतो, आम्ही त्या पदाला मान देतो. वी सॅल्यूट टू द रँक, नॉट टू द पर्सन. जसं छत्रपतींच्या गादीला आमचा मान असतो, उदयनराजे भोसलेंना आमचा मान नाही. आम्ही त्यांना छत्रपती यासाठी म्हणतो कारण ते त्या गादीचे वारस आहेत आणि आमचा मान त्या गादीला, त्या व्यक्तीला नाही. बरोबर. विषय माझा भरकटवणार नाही मी, पण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यांना अपात्र करतील नाही करतील किंवा आणखी किती काळ दवडतील, त्याच्यानंतर इलेक्शन्स लागतील. बघा, यांची अपात्रता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सोडा, विधानसभेचे अध्यक्ष किंवा सुप्रीम कोर्ट करेल की नाही करेल हा भाग वेगळा, पण उभ्या महाराष्ट्रात पसरलेला करोडोंचा शिवसैनिक, सर्वसामान्य जनता यांचा कार्यक्रम निवडणुकीमध्ये नक्की वाजवेल किंवा काय तो न्याय करवून घ्यायचा आहे ना, तो कार्यक्रम ह्यांचा निवडणुकांमध्ये नक्की वाजेल. त्यामुळे ह्या बाबतीत मला काहीच टेन्शन नाहीये किंवा मी त्याचा विचारही करत नाही. काही महिने अजून थांबू, कदाचित इलेक्शन कमिशन ऑफ इंडियापेक्षाही कमी कालावधीत जर निवडणुका लावल्या गेल्या तर कंडिशन अप्लाय, कारण आपण हुकुमशाहीकडे चाललेलो आहोत. यांचा निकाल लागून जाईल, पण शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह ही एक अशी गोष्ट आहे ती आमच्या जिव्हाळ्याची आहे. कारण आमदार खासदार आम्ही बनवतो, आमचं नाव आणि आमचं चिन्ह, चला चिन्ह कदाचित यांची प्रॉपर्टी असेल, पण आमचं नाव स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं देणं आहे आणि ते आमच्याशिवाय कुणाकडे जाऊ शकत नाही. बाळासाहेबांनी सांगितलंय, माझ्या शिवसेनेला सांभाळा, जसं मला सांभाळलात, आदित्य साहेबांना सांभाळा, उद्धव साहेबांना सांभाळा. आम्हाला सांगून गेलेत आमचे बाळासाहेब, आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या आम्हाला सांगून गेलेत. त्यामुळे आमच्यासाठी ती महत्वाची केस आहे. आमचं नाव आणि चिन्ह जरी आमच्याकडे आलं ना, बस आमच्या लेखी हे संपला, हा विषयच संपला. हे आमदार अपात्र नाही, तुमच्या बुरावर काय बुड्यावर बसून घ्या, उरावर बसून घ्या. आम्हाला हे आमदार खासदार नको, आता ह्यांच्या जागी आमच्या रिप्लेसमेंट तयार आहेत. लक्षात घ्यायला हवं आपल्याला, ही लोकशाहीची थट्टा चालू आहे, ही लोकशाहीची थट्टा चालू आहे. आणि ह्या थट्टेवर सारा भारताचा नागरिक असेल, भारताचा म्हणण्यापेक्षा सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असेल, जो महाराष्ट्र प्रेमी असेल, तो आस लावून माननीय सुप्रीम कोर्टाकडे पाहतोय, आस लावून पाहतोय. आता इथे आपण काय म्हणतात ते, आपण न्यायाच्या प्रतीक्षेत नाही आहोत. इथे न्यायाच्या कचेरीमध्ये किंवा त्या चौकटीमध्ये अडकलाय सुप्रीम कोर्ट किंवा न्यायदेवता स्वतःच अडकली आहे. आता न्यायदेवता न्याय करते की काय करते ह्याच्यावर सारा तमाम महाराष्ट्र पाहतोय, आणि त्यातून तिची प्रतिमा जाईल न्यायदेवतेची भविष्यामध्ये. कारण उभ्या महाराष्ट्राच्या किंवा उभ्या भारताच्या पिढ्या ज्यावेळेस भविष्यात विचारतील, ज्यावेळेस हे सारं घडत होतं त्यावेळेस कोण होतं न्यायदेवतेच्या त्या सिंहासनावर, ज्याच्या हातात हे सारे कायदे होते, ज्यावेळेस ही माहिती पडेल की ही व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव देखील तितकंच बदनाम होईल. त्यामुळे कोणी आपल्या चारित्र्यावर, आपल्या करिअरवर म्हटलं तरी वावगं ठरू नये. मग त्यात विधानसभेचे अध्यक्ष देखील येतात, त्यात कोर्ट देखील येतं, त्यात राज्यपाल देखील येतात, सध्याचे विद्यमान बेकायदेशीर मुख्यमंत्री देखील येतात, सारे उपमुख्यमंत्र्यांची गँग देखील येते. या साऱ्यांची नावं आता दावपे. पाहूया कोण कसं सुटतं. तुम्हा तमाम शिवसैनिकांची रजा घेतो. चाललेल्या घटनांकडे बारीक पहा. सत्याचा विजय व्हायला भले वेळ जाईल, पण विजय मात्र सत्याचं होईल, हे देखील तुम्हाला आजच सांगतो. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.